जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आज आतापर्यंत आपण बघितलं होतं ऑर्डर लॉक काय, एफईजी काय, पीओआय काय. आता ह्याच्यावर एंट्र्या कशा घ्यायच्यात हे बघणार आहे आपण. आतापर्यंत आपण एंट्र्या बघितल्या नव्हत्या किंवा बॉस स्वीप झाल्यानंतर शॉक स्वीप झाल्यानंतर काय करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला एंट्र्या घ्यायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी आज बघणार आहे. ओके, आजचं लेक्चर महत्वाचं लेक्चर आहे. आणि आज जे सांगतोय ना हे आहे असं जरी डोक्यात फिट केलं ना, बस दुसरं काहीच बघायचं नाही. जसंच्या तसं फक्त कॉपी पेस्ट केलं ना, नोट्स काढल्या असतील तुम्ही असं मला वाटतंय, नसतील काढल्या तरी मी पीडीएफ तयार केलेले आहेत. ते पीडीएफ मी पाठवतोय, प्रत्येकाला पाठवल्यात, ग्रुपवर पण टाकल्यात. ओके, आजचे एंट्री मॉडेल झाल्यानंतर उद्यापासून प्रत्येकानं डेमोला प्रॅक्टिस करायचंय. उद्यापासून म्हणजे उद्या सुट्टी आहे, शनिवार रविवार आहे. सोमवारपासून मार्केट चालू होईल, त्यामुळेच डेमोला प्रॅक्टिस करायचं. सर टायमिंग कसं काय चेंज झालाय? शनिवार रविवार क्लोज. शनिवार रविवार बंदच असतं. पहिलं पण बंदच होतं का? बंदच असतं. क्रिप्टो मार्केट चालू असतं शनिवार रविवारी. ओके. ठीक आहे, आपण काल लेक्चर घेतलं नव्हतं, परवाच्या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या होत्या की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होतं, इन्व्हेस्टमेंट नंतर एंट्र्या कशा घ्यायच्या. ओके, बऱ्याच वेळा बघितलं असेल की मी एमएमएस ही गोष्ट सांगतो, एमएमएस झाल्यानंतर एंट्री घ्या. ओके, एमएमएस चा फुल फॉर्म येतो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. बऱ्याच वेळा बघितलं असेल, एक एरिया मार्क केलेला असतो, झोन मार्क केलेला असेल. या झोन मध्ये असा मार्किंग करतो आणि एमएसएस झाल्यानंतर इथलं असेल तुम्ही सगळ्यांनी, तर ही एक महत्वाची गोष्ट आहे, एमएसएस काय आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की सीआयएसडी. सीआयएसडी एकदा कधीतरी सीआयएसडी सांगतो, सीआयएसडी किंवा एमएसएस झाल्यानंतर एंट्री घ्या. तर हे एंट्री मॉडेल आहे. ज्यावेळेस तुम्ही हायर टाइम फ्रेमवर कुठलाही ओबी घ्याल किंवा कुठलाही पीओआय बघाल, पकडून चाला तुम्ही 4 तासाचा एक एफईजी मार्क केलाय, 4 अवरचा एफईजी मार्क केलाय. 4 अवरचा एफईजी तुमचा 10-15 पॉईंटचा होईल. ओके, आपण थोडीच 15 पॉईंटचा स्टॉप लॉस देणार आहे. आपल्याला लवकर एंट्री पकडायची आहे. ओके, 4 तासाचं स्ट्रक्चर हे वेळ लागणार आहे. पूर्ण एक कॅन्डल कम्प्लीट झाल्यानंतर स्ट्रक्चर चेंज होईल. मार्केट इथे येईल, 4 तासात तुमचं स्ट्रक्चर बनवेल, त्यानंतर मग तुमचा 2-2 दिवस एंट्री बनायची नाही. आपण काय करतो, आपला व्ह्यू क्लिअर आहे, आपले बायस क्लिअर आहेत. बायस टॉपिक आपला घ्यायचा आहे. बायस टॉपिक आपण परवा जे बघितले ना की इंटरनल लिक्विडिटी, एक्सटर्नल लिक्विडिटी, हा टॉपिक क्लिअर आहे तर तुम्हाला बायस क्लिअर होणार आहेत. बायसच्या वेळेस परत एकदा हा टॉपिक होणार आहे. फक्त तुम्हाला मार्केटची लिक्विडिटी फाइंड करायची, मार्केटची लिक्विडिटी कुठे. आता तुम्हाला असं वाटतंय किंवा मार्केट स्ट्रक्चर सांगतंय की मार्केट इथून वर जाणार आहे, तर 4 तासात आपण एंट्री घेणार आहे का नाही. आपण शिफ्ट करणार आहे 5 मिनिट 15 मिनिट. 5 मिनिट 15 मिनिटांमध्ये आपण काय बघतो, इथं सुद्धा आपण आयडीएम बघतो. ह्याच गोष्टीला एमएसएस म्हणतो, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. हायर टाइम फ्रेमवर सुद्धा जो आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो त्यालाच एमएसएस म्हणतो आपण, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. एमएसएस झालं आयसीटी मध्ये, एमएसएस एसएमसी मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर. गोष्ट नावाची नाहीये तर तुम्हाला समजण्याची. काय झाल्यानंतर कुठल्या साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. अजूनही लोकांचे कन्फ्युजन होतात किंवा मला बऱ्याच लोकांचे अजून आहेत की आत्ता कुठला ट्रेंड आहे, कुठल्या साईडचा विचार करू, हे विचारायला फोन करतात. म्हणजे आज वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे.
मग त्या साईडनं ट्रेड प्लॅन करतात. ज्या दिवशी माझा चुकेल तुमच्या सगळ्यांचे ट्रेंड चुकतील. मार्केट जर डाऊन येईल, मी माझा व्ह्यू जर अपचा बनतोय तर माझे पण स्टॉप लॉस आणि तुमचे पण स्टॉप लॉस, सगळ्यांचे स्टॉप लॉस. ओके, तर एमएसएस तुम्हाला कुठं बघायचं आहे, तर ज्या वेळेस मार्केट कुठल्याही एक लोअर टाइम फ्रेमचा त्याचा स्विंग असेल, आपण 5 मिनिट मध्ये बघतोय, 5 मिनिटाचा तुमचा कुठला हा स्विंग असेल, मार्केट हा ब्रेक करतं, मार्केट हा ब्रेक करतं, ज्या वेळेस हा ब्रेक करेल, चार्टवरही दाखवतो, हा ज्यावेळेस हा ब्रेक करेल ना, हा स्विंग ब्रेक करेल, त्यावेळेस ह्या लेग मध्ये तुम्हाला एक एफव्हीजी सापडतो, ऑर्डर लॉक सापडतो, जे काय सापडेल ते 5 मिनिटाच्या, आणि तुम्हाला एंट्री इथे घ्यायची. एमएसएस झाल्यानंतर मार्केट रिटेस्टला येतं आणि तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आणि इथून तुमचा लॉंग करायचा. स्टॉप लॉस या झोनच्या खाली, या स्विंगच्या खाली, डिपेंड्स तिथं काय सिच्युएशन आहे. ठीक आहे, सेम सेलिंगला दाखवतोय, मार्केट इथे येते, एक स्विंग क्रिएट केला हा इंटरनल टाइम फ्रेम मध्ये, हा ब्रेक, हा ज्या वेळेस तुमचा इथं एमएसएस होईल, एमएसएस झाला, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ह्या लेग मधला जो काय तुमचा पीओआय असेल, मार्केट इथं टॅप करणार आहे, तुमची एंट्री इथं असणार आहे, स्टॉप लॉस इथं, आणि तुमचं टार्गेट कुठं असणार आहे, तर जी डाऊन साईडला जी लिक्विडिटी अवेलेबल असेल हे तुमचं टार्गेट आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट बघतो, आपल्याला जर कुठलाही झोन कन्फर्म नसतो, आपण हा झोन स्ट्रॉंग आहे की नाहीये, ह्या झोन वरून जाईल की नाही जाणार, तर त्यावेळेसही आपण एमएसएस ची वाढ बघतो. म्हणजे जर आपला हा एका लेग मध्ये भरपूर झोन आहेत, हा झोन आहे, हा झोन आहे, हा झोन आहे, ओके, आणि जर मार्केट इथं एमएसएस करतंय आणि मार्केट खाली येते, मार्केट इथून खाली आपल्याला कळलंय बाबा इथे एमएसएस झालाय हायर टाइम फ्रेम वर, तर आता मार्केट कुठे येणार आहे, तर इंटरनल टाइम फ्रेम मध्ये जे काय सगळे लिक्विडिटी क्रिएट केली, ही लिक्विडिटी मार्केट घ्यायला येते खाली. मग जर हा एक्स्ट्रीम वाला जर आपला झोन असेल, तर मार्केट हा झोन घेईल का इथून ब्रेक करून खाली जाईल. तर अशा वेळेस इथं कन्फर्म नसू, तर इथं छोट्या टाइम फ्रेम मध्ये एक एमएसएस होऊ द्या, एमएसएस झाल्यानंतर एंट्री, स्टॉप लॉस आणि तुमचं टार्गेट. त्यानंतर सेलिंग दाखवतात बाईंग, एक तारखेचं आहे, 5 तारखेचं आहे. हा तुमचा एक झोन आहे, मार्केट इथून खाली आले. आता तुम्हाला काय, त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग जी करतो ना, हे पण माहिती असणं गरजेचं आहे की हे काय नक्की बनते. आपण लोवेस्ट लो असेल त्याचा लेफ्ट साइडचा स्विंग येतो, ना की राईट साइडचा. ओके, तुमचा इथे लोवेस्ट लो साइडचा स्विंग कुठला दिसतोय, तर हा एक लोवेस्ट लो आहे, ह्याच्या लेफ्ट साइडचा, तर हा हाय तुम्हाला घ्यायचा आहे. आता जसे जी कन्सेप्ट आपण आयडीएम साठी घेतली होती, जी कन्सेप्ट आपण आयडीएम साठी घेतली होती की आयडीएम एखाद्या कॅन्डलनं आयडीएम स्वीप केलाय, सेम तीच गोष्ट सांगतो. एमएसएस कॅन्डलचं वीक जाऊन खाली आली तरी हा एमएसएस झालेला आहे. कॅन्डलचं क्लोजिंगच व्हायला पाहिजे का, तर असं नाहीये. कॅन्डल लावून त्याला स्वीप करून आली तरी तुमचा इथं एमएसएस झालेला आहे. हा एमएसएस झाल्यानंतर तुम्हाला एंट्री कुठे शोधायची, तर ह्या लेग मध्ये तुम्हाला एंट्री शोधायची. ह्या लेग मध्ये एंट्री काय असते, तर ह्या लेग मधलं तुम्हाला ऑर्डर लॉक बघायचा आहे, एफएजी जे काय असेल ते. ह्या लेग मध्ये कुठे एफएजी दिसतोय का, तर नाहीये. ह्या लेग मध्ये ऑर्डर लॉक कुठे दिसतोय, तर हा लास्टचा एक्स्ट्रीम वाला, हा तुमचा ऑर्डर लॉक. आपण हायर टाइम फ्रेम वर तर हा मार्क केलाच आहे. ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये सुद्धा इंटरनल जो झोन बनलाय हा मार्क केलाय, हा इथं आपला एमएसएस झालाय.
एमएसएस झाला. एमएसएस झाला की आपल्याला काय शोधायचं, एंट्री शोधायची. एंट्री आपल्याला हिथं बनते. ओके, इथं एंट्रीला सुद्धा तुम्ही काय करू शकता, जर म्हणजे अजून बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही की मी हा मार्क केलेला झोन तितका स्ट्रॉंग आहे नाहीये. शक्यतो झोनच्या टॉपवर एंट्री टाका. सॉरी, सेलची बोलली. जर ट्रस्ट बसत नसेल तर ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, एक मोठी ग्रीन कॅन्डल होते, मग स्टॉप लॉस जास्त मोठा होतो. शक्यतो आपला जो झोन आहे त्या झोनवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिथे एंट्री टाकायची. रादर तुम्ही ही गोष्ट बघितल्यानंतर तुमची लिमिट ऑर्डर इथे पाहिजे. स्टॉप लॉस हा जो झोन असेल या झोनच्या खाली तुमचा बफर. आता हा झोन आपण हा नाही काय घेतला, त्याच्या खाली एक मागचा प्रिव्हियसचा मोठा झोन आहे तर त्याच्या खाली एसएल ठेवायचा आणि तुमचं टार्गेट काय असेल तर हायर टाइम फ्रेमवर जी तुमची लिक्विडिटी दिसते तर हा स्विंग तुमची लिक्विडिटी दिसते, हा एक स्विंग आहे. आणि मार्केटने ह्याचे पण हायची लिक्विडिटी घेतली. तर ही एंट्री ऑर्डर तुम्ही पकडू शकता. आणि असं नाही की आपण पकडलं, कितीतरी वेळा आपण घेतलेले, ग्रुपवर पण टाकले. एमएसएस झाल्यानंतर मार्केट रॅली देते, कितीतरी स्क्रीनशॉट ग्रुपवर पडलेले, कितीतरी. असं नाही की झाल्यावर टाकले, एंट्रीच्या अगोदर टाकलेले की इथं एंट्री मी घेतलीये, इथं एंट्री घ्यायची. बऱ्याच लोकांना हे पण समजत नाही, जर मी ह्या पद्धतीनं टाकलंय की मार्केट इथून इथं येईल आणि इथून वर जाईल, आणि जर मी हा सेल आणि बाय साईडचा जर पोझिशनचा हा लावला असेल या पद्धतीनं, तरी सुद्धा अजूनही मला मेसेज येतात, 3 बॅच आपल्या फॉरेक्सच्या झाल्यात, इंडियन्स ह्याच्या अगोदर झाल्यात. सर आता काय करायचं, बाय करायचं का सेल करायचं? हे असं टाकून सुद्धा प्रश्न पडतात की बाय करायचं का सेल करायचं. मी हे टाकतोय म्हणजे लक्षात घ्या, ट्रेड देणं सोपं आहे असं जर कुणाला वाटत असेल तर एखादा त्यांनी ग्रुप क्रिएट करायचा आणि ट्रेड द्यायचे ओळखीच्या लोकांना. असं नाही की अननोन लोकांना कुणी देतं. तुम्ही सगळे माझ्या ओळखीची लोक आहेत. ऍज अ तुम्हाला मी एक ट्रेड देतोय किंवा मी ट्रेड घेतोय, तोच ट्रेड तुम्हाला मी सांगत असतो. ही लय मोठी गोष्ट आहे, प्रेशर क्रिएट राहतं. कधीही तुम्ही बघा, जर आतापर्यंत मी बघितलं एखादा लॉसचा ट्रेड झाला ना, आता ते ग्रुपवरचा लॉस ट्रेड, मला 2-3 मेसेज येतात, सर लॉस झालाय काय करू. प्रॉफिट झाल्यावर कधीच आजपर्यंत पुन्हा आजचाच मला मेसेज नाही आला की ह्या ट्रेड मध्ये मी प्रॉफिट बुक केले आणि घेतलाय. सांगावं अशी मी म्हणत पण नाही, पण ठीक आहे, प्रॉफिट लॉस हा गेमचा भाग आहे. सांगायचा उद्देश काय, तर हे टाकल्यानंतरही अजून विचारतात, हे समजत नाहीये की हे काय. ज्यावेळेस हे अशी मुवमेंट लावली असेल, जर मी सेंटरला लावली असेल तर एंट्री सेंटर पासून आहे, हा बॉक्सचा सेंटर पासून काही वेळेस मार्केट सेंटरला येतं, काही वेळेस वर येतं. ज्या ठिकाणी झोन मोठा असेल किंवा असं वाटत असेल मार्केट एक सेंट्रल लाईन पर्यंत येईल, बऱ्याचशाच वेळा ह्या सेंट्रल लाईन पर्यंत येतं, पण मी एंट्रीसाठी प्रेफर करतो, मी झोन मार्क करतो, त्या झोनच्या हायर जो वरची लाईन असेल त्याच तिथं एंटर टाकतो, स्टॉप लॉस खाली टाकतो. जर झोन मोठा असेल, कन्फर्म नसेल, तर इथं मी अर्धी क्वांटिटी टाकतो आणि ह्या सेंटरला अर्धी क्वांटिटी टाकतो, दोन्हीचा स्टॉप लॉस सेम. एमएसएस लक्षात आले. एमएसएस मध्ये काय डाऊट आहेत का? उद्या जर मी सांगतोय ह्या एमएसएस ला इथं एमएसएस झाल्यानंतर एंट्री घ्या, तर तुम्हाला डाऊट नाही आला पाहिजे की हे एमएसएस ह्या बाबाने आम्हाला कधी सांगितलं. इथे लक्षात सेम ज्यावेळेस तुमचा हायर टाइम फ्रेमचा इथे एक ओबी जे की 1 तास 30 मिनिट हायर टाइम फ्रेमचा सेम तीच गोष्ट इथं तुम्ही जसं आता बाय सांगितलं सेम त्याच पद्धतीने
हायरचा लेफ्ट साईडचा स्विंग, हा सुद्धा घेऊ शकतो, हा सुद्धा घेऊ शकतो. आपण हा घेतो, एक्स्ट्रीमचा घेऊ, तुम्हाला डाऊट नको. जसं आपण 5 मिनिटात शिफ्ट झालोय, हा आपला हायर टाइम फ्रेमचा काय होता, तर हायर टाइम फ्रेमचा ओबी होता. मार्केटने इथं रिजेक्शन कॅन्डल दाखवली, मार्केट खाली आलंय, मार्केटला इथं आपला MSS केलाय. MSS झाल्यानंतर आपल्याला काय शोधायचं, ते ह्या लेग मधला FVG आणि OB. सेम हीच कॅन्डल आपल्यासाठी. तुमची एंट्री कुठे राहिली पाहिजे, तर इथंच स्टॉप लॉस याच्या ह्याच्यावर, आणि टार्गेट काय असलं पाहिजे, ते ही तुमची लिक्विडिटी दिसते. आता त्यानंतर ट्रेल कुठं करायचा, स्टॉप लॉस ही रिस्क मॅनेजमेंट मध्ये घेणारी गोष्ट आहे. पण ठीक आहे, ज्यावेळेस तुमच्या पोझिशन 1 होईल ना, त्यावेळेस जर पॉसिबल असेल तर स्टॉप लॉस कमी करा, कॉस्ट टू कॉस्ट करा. 1 होईल, आपल्याला ते पोझिशन ब्रेक इव्हन काढायचीच आहे. म्हणजे जर तुम्ही जर इथं $5 स्टॉप लॉस देताय आणि पोझिशन मध्ये $10 प्लस बघून आल्यानंतर तर सुद्धा $5 स्टॉप लॉस देताय, पॉईंट नाहीये. ही गोष्ट ठीक आहे की तुम्ही फक्त SL आणि TPs फॉलो करताय, असं नाही. तुम्ही ऑलमोस्ट 1S3 घेताय आणि ऑलमोस्ट 70% तुम्ही टार्गेट चेस करून आलाय, आणि तिथनं येऊन तुम्ही जर पूर्ण 100% स्टॉप लॉस घेताय, तर नाहीये, तुम्हाला त्या पोझिशन ट्रेलच करायचा आहे. स्टॉप लॉस कुणी किती काही सांगत असेल, फिक्स असेल घ्या, असं नाही. तुम्ही ट्रेल करा, असं नाही की हा ट्रेल असं नको करू की तुमचा स्टॉप लॉस आहे मोठा, टार्गेट पण आहे, 1 पॉईंट वर गेलाय तुम्ही लगेच ट्रेल केलाय, मग तुमचा स्टॉप लॉस जाईल, मार्केट तुमच्या दिशेने जाईल. जसं कालच्या का परवा आपण ट्रेड दिला होता, छोटा ट्रेड होता, कुठे घेतला होता ते आठवत नाही, की लगेच मी CTC करायला सांगितलं. CTC त्याने नंतर 100 बिप्सची मुवमेंट दिली, त्यानंतर तो रिव्हर्स आला, SL गेला त्याचा, नाही लगेच SL गेला, CTC SL गेला, त्यानंतर मुवमेंट दिली. त्याच्या अगोदरचा आपला एक ट्रेड, म्हणजे मी बसलो होतो, तुम्ही एक्झिट होता त्यातनं, त्या ट्रेड मधनं आपलं पहिलं रनिंग प्रॉफिट चालू होतं, त्यामुळे मी तो ब्रेक इव्हन वर करायला सांगितला. ओके, तर अशा पद्धतीने ट्रेड ब्रेक इव्हन पण करता आले पाहिजे. असं नको व्हायला की ट्रेड चाललाय, त्यानंतर जो रिग्रेट येतो ना, तो लय घाण रिग्रेट राहतो, की शेट मला $10 दिसले होते, मी 5 तरी घ्यायला पाहिजे होते, ट्रेल करायला पाहिजे होता, तो लय घाण रिग्रेट आहे. तुमचा डायरेक्ट स्टॉप लॉस गेलेला तो रिग्रेट राहत नाही, पण प्रॉफिट बघून जर लॉस घेतला तर मला बेकार वाटतं. मग तीही रिस्क मॅनेजमेंटचाच भाग आहे, तुम्ही तुमची पोझिशनला ट्रेल करणं. आणि हे जे मार्किंग करून दाखवतो ना, ह्यासाठी तुम्हाला तुमचा लिक्विडिटी कुठं आहे, SL कुठं आहेत, IRL ERL जे आपण बघितले हे माहिती पाहिजे. एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी कुठे आहे, इंटरनल रेंज लिक्विडिटी कुठे आहे, मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, मार्केट कुठं जाणार. पहिली गोष्ट तर तुम्हाला तिथपासून मॅपिंग्सला स्टार्ट करायचंय 1 डे पासून, त्यानंतर तुम्हाला 4 तासाचं अनालिसिस 1 तासात, त्यानंतर 1 तास किंवा 30 मिनिटं जे काय असेल ते मी 30 मिनिटात करतो, आणि एंट्रीसाठी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वर घ्यायचा आहे. पण एंट्रीसाठी जे आपण ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. MSS मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. आपण दुसरा जो पॉइंट आपण CISD म्हणतो, चेंज इन स्टेट ऑफ डिलिव्हरी. चेंज इन स्टेट ऑफ डिलिव्हरी हा काय, तर तुम्हाला एक अर्ली स्टेज मध्ये त्याचा ट्रेंड चेंज होऊ शकतो, हे एक साईन देतो. होईलच असं आहे का, तर नाही, साईन देऊ शकतो. हे कशा पद्धतीने होते,
पकडून चला तुमचा एक झोन, कुठे ह्या सगळ्या गोष्टी कुठं बघायच्या, एक व्हॅलिड तुमचा झोन आहे, त्या झोनवर आल्यानंतरच ह्या गोष्टी, फक्त तुमचा इथं 2 झोन आहेत आणि मार्केट ह्याच्यामध्ये आहे, कुठंच गेलं नाही, वेट करा, ट्रेडच करायचा नाही, रादर तुमचा इथं येऊन कन्फर्मेशन देईल, इथं येऊन कन्फर्मेशन देईल तर आणि तरच ट्रेड घ्या, नाहीतर वेट अँड वॉच, काहीच करू नका. बऱ्याच वेळा असं होईल तुमचा हा झोन येतोय, मार्केट इथं आलं, झोनला टच न करताच वर गेले, सोडून द्या, घेऊ नका. ते परत इथं येईल, ह्याची लिक्विडिटी घेईल, तुम्हाला इथे एंट्री देईलच देईल, असं होतं. सीआयएसडी काय, तर जो तुमचा ट्रेंड चेंज होणार आहे. आपण इथं काय बघतो, तर एमएसएस झाल्यानंतर आपल्याला इथं आपण एंट्रीची वाट बघतो. सीआयएसडी अर्ली स्टेज मध्ये एंट्री कशी देतो, तर ह्या लेग मध्ये कंटिन्युअसली रेड कॅन्डल क्रिएट झाला असेल, त्याच्यामध्ये आधी जर कुठं ग्रीन कॅन्डल झाली असेल, म्हणजे जर ट्रेंडच्या अगेन्स्ट कलरवाली कॅन्डल जर फॉर्म होत असेल, तर तो आपला त्याच्या वर अभाव जर कुठली कॅन्डल क्लोजिंग करते किंवा त्याचा जो ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग असेल, तो आपल्यासाठी क्लोजिंग असेल डाऊन साईडला येते, म्हणजे जसं क्लोजिंग आहे, हा आपल्यासाठी सीएसडी पॉईंट आहे. म्हणजे जर ही कॅन्डल जर इथं ग्रीन बनली आहे, ह्या सगळ्या रेड कॅन्डल बनत आल्यात, ह्या सगळ्या रेड कॅन्डल बनल्यात, ह्या रेड कॅन्डल बनली, ही रेड कॅन्डल बनली. ओके, मग आपल्यासाठी सीआयएसडी पॉईंट कुठला आहे, तर ही जी ग्रीन कलरची कॅन्डल बनली आपली, मार्केट ह्या पद्धतीनं फॉर्म होत आलंय ना, फॉल झालाय. आपल्यासाठी सीआयएसडी पॉईंट काय, ते ह्या कॅन्डलचा कॅन्डल आली आहे आणि ह्या कॅन्डलच्या वर जर क्लोजिंग दिली आहे, तर तुमचा झाला इथं सीआयएसडी, तुमचा एमएसएस चा पॉईंट इथे आहे, तुमचा एमएसएस इथं होणार आहे. सीआयएसडी झाला म्हणजे एमएसएस होईलच असे का, तर नाहीये, होऊ शकतो, एक अर्ली स्टेज मध्ये तुम्हाला हा साईन आहे, हो शकतो. ह्याच्यावर सुद्धा एंट्री घेता येते, अर्ली एंट्री राहते, जस्ट कॅन्डल इथं क्लोजिंग करते, इथं एंट्री, स्टॉप लॉस ह्याच्यामध्ये जो तुमचा याचा मोठा राहतो इथं घेऊ शकता. अजून ह्याच्यामध्ये अजून एक एंट्री करता येते, जर इथूनच मार्केट खाली येतंय किंवा इथंच ह्या झोनवर रिटेस्ट करतोय, तर इथे एंट्री म्हणते, किंवा तुम्ही अलर्ट राहू शकता सीएसडी झाल्यानंतर. ज्यावेळेस आपण पुढे जाऊन ऑल सेटअप बघणार होतो, कुठे गेले, अच्छा नाही, ठीक आहे, ती पीडीएफ पाठवली ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये, परत एकदा पाठवून ऑल जे सेटअप बघणार होतो ना, त्या सेटअप मध्ये सीआयएसडी ची एंट्री पण सांगणार आहे की सीआयएसडी ची एंट्री कशी घ्यायची. पण जर मी कधी सांगतोय की आपल्याला सीआयएसडी किंवा एमएसएस बघून एंट्री घ्यायची आहे, तर तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला की सीआयएसडी काय आणि एमएसएस काय, हे आता क्लिअर करतोय. ओके, तुम्ही डायरेक्ट एंट्री इथे घेऊ, स्टॉप लॉस मोठा राहतो, इथे घेऊ शकता. एमएसएस बनतं, एमएसएस अगोदर सांगितलं, हे चार्ट मध्ये कुठं दाखवतं, इथे एमएसएस बनायच्या अगोदरच आपल्याला सापडतं. मार्केटने ह्या स्विंग पासून ही एक रेड कॅन्डल मार्केटनं मुवमेंट केली, ही रेड कॅन्डल आणि वर गेली. आता इथं आपला सीआयएसडी कुठं बनलाय, तर ही जी रेड कॅन्डल आहे, या रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला जर मार्केटनं याच्या खाली जर क्लोजिंग करते, तर आपला चेंजेस स्टेट ऑफ डिलिव्हरी झालाय, सीआयएसडी झालेला आहे. सीआयएसडी इथे झालेला आहे आपला. ओके, एंट्री सांगितली की तुम्ही एंट्री कॅन्डलच्या क्लोजिंगला घेऊ शकता, स्टॉप लॉस त्याच्याच हायवर किंवा सेल ह्या झोनच्या रिटेस्टला तुम्ही घेऊ शकता. इथे एंट्री, स्टॉप लॉस हा जो आहे ह्याच्यावर स्टॉप लॉस. 2 पद्धती सांगितल्या, एक एमएसएस आणि एक सीआयएसडी. आणि हे तुम्हाला प्रत्येक ट्रेडला ही गोष्ट दिसणार आहे. म्हणजे पुढे जे काय आपण सेटअप बघणार आहे, त्या सगळ्या सेटअप मध्ये ह्या गोष्टी फॉलो करायच्याच करायच्या. इतका महत्वाची आजची गोष्ट आहे. आज मी काही ट्रेड नाही केला, आज सिस्टमच ओपन केली नव्हती, क्लासही घेणार नव्हतं, थोडीशी तब्येत बरोबर नव्हती.
पण ठीक आहे, पण आज सुट्टी, उद्या परत शनिवार रविवार सुट्टी पडेल, त्यासाठी आज आपण घेतला. तर ज्या आता दोन गोष्टी सांगितल्या, MSS आणि CISD, ह्याच्यात जर काय डाऊट असेल तर विचारा. ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एंट्रीसाठी उतरायचंय आणि ह्या गोष्टी नाही समजल्या, ऍट द एंड तुमचा लॉस आहे. सेम डाऊन साईडला सुद्धा ती गोष्ट दिसू शकते. बऱ्याच वेळा 2 पॉईंट एका ठिकाणी, म्हणजे तुमचा CISD आणि MSS एकाच ठिकाणी होऊ शकतात. एक्झाम्पल घेऊयात, हा पॉईंट आहे किंवा हा पॉईंट आहे. सिंगल कॅन्डल सुद्धा CISD असतो. म्हणजे ही जी सपोज इथं 3च कॅन्डल रेड पाहिजेत, त्यानंतर ग्रीन पाहिजे, असं आहे का? तर नाही, सिंगल कॅन्डल सुद्धा CISD होऊ शकतो. पण CISD तुम्ही ही कन्फर्मेशन आहे का? तर नाहीये, होऊ शकतो, अर्ली स्टेज आहे. ओके, इथं उदाहरण घ्यायचं झालं, सपोज हा स्विंग आहे, तर तुमचा हा MSS पॉईंट आणि CISD पॉईंट एकच आहे. हे उदाहरण दाखवलं जस्ट, नाही तर मला इथं कुठं होतोय मधीच हे. ह्या कंडिशन मध्ये इथं आपल्याला CISD दिसतोय, MSS इथंच दिसतोय. ठीक आहे, हे तर आपण कालच बघितले. हे सेशन्स तुम्हाला घेणार आहे. सेशन्स आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे, त्यावेळेस सेशन्स घेणार आहे. त्यानंतर आता आपण दुसरी गोष्ट बघणार आहे की प्रीमियम आणि डिस्काउंट झोन. प्रीमियम अँड डिस्काउंट झोन. प्रीमियम आणि डिस्काउंट झोन काय आहे? तर मार्केटमध्ये पकडून चला, जो की प्रीमियम एरिया आहे तो आपल्यासाठी सेलिंग एरिया आहे आणि जो डिस्काउंट झोन आहे तो एरिया आपल्यासाठी बाईंग एरिया आहे. हा कशा पद्धतीने लावतो आपण? तर कुठलाही एक स्विंग येतो, सपोज आपल्याला सेलिंग करायचंय, आपल्याला आता ह्या लेग मध्ये आपल्याला सेलिंग करायचंय, उदाहरण घ्या, इथून आपल्याला मार्केट जाणार आहे आणि इथून सेलिंग करायचंय. तर हे सेलिंग कुठून करायचंय? तर आपल्याला फिबोनाची घ्यायचा आहे. फिबोनाची इथे एक टूल आहे, ज्यावेळेस तुम्ही 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये जाल, फिबोनाची मध्ये घाल, त्यावेळेस एक टूल येतो. आता तुमच्यामध्ये असा दिसणार आहे का टूल? तर अशा पद्धतीने नाही दिसणार. फक्त समजून घ्या 50%. ह्या फिबोनाचीची सेटिंग पण सांगणार आहे, ह्याची स्ट्रॅटेजी पण आहे. ज्यावेळेस तुम्ही फिबोनाची लावाल, तुमचा फिबोनाची कशा पद्धतीने दिसेल ते पण दाखवतो. ह्या पद्धतीने तुमचा फिबोनाची दिसेल. ओके, हा लावायचा आहे कशा पद्धतीनं? तर ज्या तुम्हाला जर सेलिंग साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, तर तुम्हाला फिबोनाचीवर क्लिक केल्यानंतर त्याच्या हाय पासून लो पर्यंत क्लिक करायचा आहे, किंवा हाय पासून लो पासून हाय करा. ह्याच्यात फक्त एक गोष्ट बघायची, जी 50% दिली तर जी 0.5 दिले, ही लाईन आपली काय आहे? तर दोन जे झोन आहेत, प्रीमियम आणि डिस्काउंट, ह्याला डिवाइड करतो. ह्याच्यात प्रीमियम झोन कुठला आहे? तर इथून वरचा जो हा एरिया, हा प्रीमियम झोन आहे. मग ह्या एरियामध्ये आपल्याला सेलिंगची एंट्री शोधायची. याच्या खाली आपल्याला सेल करायचे का? तर नाही. मार्केट इथं जाते, तर ह्या एरियामधला तुमचा ऑर्डर ब्लॉक POI शोधायचा आहे का? तर नाही. ह्या वरच्या एरियातला ऑर्डर ब्लॉक POI शोधायचा आणि इथून तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा.
प्रीमियम अँड डिस्काउंट. सेम गोष्ट तुम्हाला बाय साईडला करायची आहे. सेम तुम्हाला बाय साईडची करायची आहे. हाय पासून लावा, टॉप पासून लावा, कुठूनही लावा. तुमचा 50% एरिया आहे. ही ह्या साईडला दाखव, तुम्हाला पाहिजे तिकडे दाखवतो. असं दाखवते. मार्केट जर इथून वर जात असेल आणि बाईंग करायचंय आपल्याला, तर बाईंग हे आपल्याला प्रीमियम एरियात नाही करायचं, डिस्काउंटेड एरियात करायचं, म्हणजे खालच्या. आपण असेल इथं एंटर करणार आहे, त्यानंतर एंटर करणार आहे. उदाहरण दाखवतो. ठीक आहे, आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर जाऊ. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम पासून एक हाय पासून लो पर्यंत घेतलंय. आता ह्या एरियामध्ये आपला प्रीमियम अँड डिस्काउंट झोन काय आहे, तर हे 50% एरिया. ह्याच्या खाली आपल्याला सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे का, तर नाही. ह्या झोनच्या वर आपल्याला सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे. मग आपला जो काय सत्ता मार्क केले हा आपला एक ओबी, हा एरिया आपल्यासाठी सेलिंगचा ट्रेड प्लॅन. हेच तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वर पण करू शकता. असं नाही की तुम्हाला 30 मिनिटात 1 तासातच वापरायचं आहे. लोअर टाइम फ्रेम मध्ये पण आपण ही गोष्ट वापरतो. मी पर्सनली ही गोष्ट कधीतरी रिअरली कंडिशन मध्ये वापरतो. रादर वापरायची गरज पडत नाही. ज्यावेळेस तुम्ही चार्ट बघता, एक बघूनच अंदाज येतो की याचा 50% एरिया कुठला आहे आणि कुठनं हा मुवमेंट देऊ शकतो, किंवा ते झोन बघितल्यानंतर एक आयडिया येऊन जाते तुम्हाला की नाही, हा एरिया तितका स्ट्रॉंग आहे की नाही आहे आणि हा कुठल्या लेवलला आहे. ओके, ही एक पीडीएफ पाठवतो, महत्वाची पीडीएफ आहे ही. सगळे एंट्रीचे जे पॉइंट आहेत ना, हे ह्यात सगळे एंट्री पॉइंट आहेत. ओके, इथे एक उदाहरण दाखवलंय की एंट्रीचं एक पहिलं उदाहरण काय बनू शकतो. तुमचा एक हायर, इथं सगळं सेलिंगचं दाखवलंय, ह्याला आपण बाईंगचं पण बघूया. तुमचा एक हायर टाइम फ्रेमचा पीओ आहे, तुमचा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर पॉइंट आहे. तुमचा ज्यावेळेस चेंज ऑफ कॅरेक्टर होईल, ओके, कधीही मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ह्या पद्धतीने जात आहे आणि तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर मार्केट ह्या लेग मध्ये पुन्हा येणार आहे. लक्षात घ्या, ह्या लेग मध्ये येतं. ह्या लेग मधला जो तुमचा हायर टाइम येताना दोन पद्धतीने चेक करायचंय. मार्केट खाली येत असताना इथे येतंय, तुमचा हा झालाय. इथं येत असताना थोडी डायरेक्ट वन वे येणार नाही. मार्केट येताना इथं लिक्विडिटी क्रिएट करते, खाली येते लिक्विडिटी. आणि ही जर लिक्विडिटी मार्केटने घेतली असेल, ही जर लिक्विडिटी घेतली असेल, इंटरनल सांगतो, इंटरनल घेऊन खाली येतं, त्यानंतर जर तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर केलाय मार्केटनं, ओके, ही गोष्ट इथं बनली, ही गोष्ट इथं बनली, तर मार्केट पुन्हा ह्या लेग मध्ये जातं. आता इथं हायच्यावर लिक्विडिटी आहे का, तर नाही लिक्विडिटी, ही लिक्विडिटी हँड झाली आहे. इथला जो काही तुमचं पीओआय असेल, जो काही पीओआय असेल, हे उदाहरण दाखवतो. मार्केट या पीओआय ला टॅप करतं आणि डाऊन साईडला रॅली देतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. छापील ट्रेड ही तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो. मार्केट इथे येतं, जर इथं लिक्विडिटी पडून आहे, इथं हायच्या वर एक ऑर्डर ब्लॉक आहे. जर लिक्विडिटी नसेल क्रिएट केलेली, तर मार्केट इथे एक आयडीएम क्रिएट करतं शॉर्ट मध्ये. तुमचा हा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर मार्केट इथे एक स्विंग क्रिएट करतं. मार्केट हा स्विंग ब्रेक करतं आणि तुमचा ह्या लेग मधला जो काही तुमचा ओबी असेल, पीओआय असेल, मार्केट याला टॅप करतो. तुमची एंट्री इथंच असणार आहे. हिथं एंट्री घेताना सुद्धा तुम्हाला एमएसएस सीआयएसडी बघून घ्या. जर तुमचा झोनवर स्ट्रॉंग विश्वास नसेल, एमएसएस सीआयएसडी बघा आणि घ्या. ओके, एंट्री सापडतात. असं नाही होत की एंट्री सापडतात. रेअरली कंडिशन मध्ये मार्केट टॅप करेल आणि शार्प फॉल करेल, असं होतं.
पण ज्यावेळेस तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी आता सांगितलेल्या ह्या बघाल, एंट्री सापडणारच सापडणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला ह्या झोनवर विश्वास बसेल, मी आखलेले झोन बाई परफेक्ट आहेत, तुम्ही डायरेक्ट एंट्री लिमिट ऑर्डर टाकाल, डायरेक्ट पण सोडा, लिमिट ऑर्डर टाकून ठेवाल, इथं स्टॉप लॉस टाकाल आणि टार्गेट टाकाल. जसं बऱ्याच वेळा मी आता करतो, अनालिसिस झाल्यानंतर लिमिट ऑर्डर असतात, आपलं काम करायला आपण बाहेर जाऊन मोबाईलवर अनालिसिस चेक करू शकतो की कुठं चाललंय. जर तुम्हाला तुमचं अनालिसिस बरोबर आहे असं वाटतंय, परफेक्ट आहे, तर घेऊ शकता. ओके, तर हे फर्स्ट तुमचं एंट्री मॉडेल आहे. हा तुमचा जो इथं स्विंग क्रिएट होतो, इथं स्विंग होईल किंवा इथं स्विंग होईल, जो काही स्विंग होईल तुमचा हा तुमचा आयडिया मार्केट ह्याच्यावरची लिक्विडिटी हंट करताय, ह्या ओबी वर जाते, ओबीवर टॅप. दोन्ही गोष्टी दाखवल्यात. जर मार्केटनं खाली स्विंग क्रिएट करते तर वर जात नसेल तर लिक्विडिटी क्रिएट केली, मार्केट या ऑर्डर ब्लॉकला टॅप करायला जाणार आहे. ओके, जे आपण लिक्विडिटी स्वीप बघितलं होतं, लिक्विडिटी गॅप बघितलं होतं, सेम चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, मार्केट खाली आले. हा तुमचा एक एक्सपिरियन्स ऑफ होता, मार्केट इथं आलं, लिक्विडिटी घेतली. ही एंट्री सुद्धा आपण पकडतो. असं नाहीये की आपल्याला हिथनं एंट्री नाही पकडायची, आपल्याला हिथनंच एंट्री पकडायची. जे मी आता ह्याच्या अगोदरच्या सेटअपला सांगितलं, जर इकडं वर तुमची लिक्विडिटी ऑलरेडी ग्रॅप झालेली आहे, तुम्हाला लिक्विडिटी इकडे कुठेच वर नाहीये, लिक्विडिटी डाऊन साईडला पेंडिंग दिसते, तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे, तर इथला जो ओबी आहे हा बघून तुम्ही एंट्री घेऊ शकता. ही एंट्री मिस झाली, एंट्री तुम्ही घेतली नाही, मार्केट खाली येत आहे आणि सेम ह्या पॉइंटची लिक्विडिटी घेत आहे किंवा लिक्विडिटी स्वीप करत आहे, ज्याला आपण इथं आयडीएम म्हणलेलं आहे. हा स्वीप होतोय ना, ही सेम कॅन्डल तुमची आयएफसी कॅन्डल म्हणतो. आयएफसी कॅन्डल आपण बघितले, इन्स्टिट्यूशनल फंडिंग कॅन्डल ज्याला म्हणतो आपण, आयएफसी. ही सेम सिंगल कॅन्डल तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे. मार्केट लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण बघितले, याच्या अगोदर लिक्विडिटी स्वीप झाली आहे, चॉकच्या असेल, बॉसच्या असेल, आयडेंटच्या असेल, कुठलीही लिक्विडिटी स्वीप होते, तर मार्केट परत त्याच्या अगेन्स्ट साईडच्या मुवमेंटला आयडीएम पर्यंत जाऊ शकतो. तर इथं काय झालं, इथला हा जो आयडीएम होता, लिक्विडिटी स्वीप केली. आयडीएम म्हणण्यापेक्षा हा जो स्विंग होता याच्यावरची लिक्विडिटी स्वीप केली आणि मार्केट कुठे जाणार आहे, तर डाऊन साईडचा त्याचा जो लिक्विडिटीचा पॉईंट असेल, मार्केट तिकडे जाणार आहे. येताना जर डायरेक्ट इथं तुम्ही एंट्री नाही जमली, खाली मार्केट येतं, दाखवतो ग्राफ मध्ये सेम हा पॉईंट कसा बनू शकतो, चार्ट मध्ये पण दाखवणार आहे सगळं, असं नाही की चार्ट मध्ये दाखवणार नाही. तुमचा हा पॉईंट आहे, माहितनं कॅन्डलने एकाच कॅन्डलने स्वीप केलंय. ओके, याच्यावरची जी एवढी काय लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी इथं का पडून होती, हा स्विंग होता, हा ओबी होता, ह्या ओबीच्या वर जेवढे स्टॉप लॉस होते ह्या कॅन्डलने स्वीप केले, कॅन्डल खाली आली. ही सिंगल कॅन्डल तुमची काय आहे, तर एक ऑर्डर ब्लॉक आहे. मार्केट खाली येते, नेक्स्ट कॅन्डल सुद्धा याला टॅप करू शकते. असं नाही की हे खाली येऊन इथं आलं पाहिजे. आपला कालचा का परवाचा सेटअप सेम 1 मिनिटामध्ये एंट्री घेतली तरी टेस्ट होती. 5 मिनिटात बघाल तर 5 मिनिटात त्यात रिटेस्टच नाही झालं, 5 मिनिटात सरळ 4 कॅन्डल वर गेल्या होत्या. सेम ज्यावेळेस 1 मिनिटात तुमच्यासाठी आता तर नाहीये, तुम्हाला 1 मिनिटात काम नाही करायचं, पण ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टी जमतील, समजतील, त्यावेळेस तुम्ही 1 मिनिटात शिफ्ट होऊन पण एंट्री प्लॅन करू शकता. तर तुम्हाला इथं लोअर टाइम फ्रेमला सुद्धा रिटेस्ट होतं, तर तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता, स्टॉप लॉस आणि जे काय तुमचं खाली टार्गेट असेल ते. आता ह्या गोष्टी आपण ह्या झाल्यानंतर रोज आपण लाईव्ह पण घेणार आहे. जसं आता मार्केट लाईव्ह झाले, हे आपल्यासाठी चालूच राहणार आहे. आणि ह्या वेळेस आपण फाइंड करणार आहे की आपल्याला कुठं ट्रेड सापडतायत, आपण कुठे एंट्री घेऊ शकतो. जे आता ग्रुपवर टाकतोय किंवा तुम्हाला जे फोटो टाकतोय हे ऍक्च्युली लाईव्ह आहे, ह्या पद्धतीनं घडणार आहे असं सांगतोय की बाबा मार्केट इथनं इथे येणार आणि इथनं वर जाणार आहे किंवा ब्रेकआउट आणि रिटेस्टला ट्रेड घ्यायचं आहे. तर हा अगोदर केलेला अनालिसिस रिटेस्ट झाल्यानंतर मार्केट वर जाणार आहे. म्हणजे मला काही काही लोकांचं म्हणणं असेल सर लाईव्ह घ्या, ठीक आहे. मार्केट कधी मुवमेंट करेल, सपोज आपण ब्रेकआउट ट्रेड करतोय, ब्रेकआउट आणि रिटेस्ट ती 2 तास, परवा सेम तसं झालं, 1.5 तास 1 तास मार्केटने वेट करायला लागला, ब्रेकआउट झाला, रिटेस्ट केलं आणि वर गेलं. तोपर्यंत मला बरोबर करावे लागत बसणार आहे का, आपण नुसतं शांत बसून बसणार आहे का, तर नाही चालणार.
अदर कामही राहतात. मग त्या गोष्टीमुळं हे सेटअप मध्ये तुम्हाला डायरेक्ट पाठवते की हा भाई इथं आल्यानंतर आपल्याला एंट्री आहे. ओके, त्याचं आता इथून पुढे त्याचं रिझन पण देणार आहे. आतापर्यंत तुम्हाला रिझन देत नव्हतो, मला असं वाटत होतं तुम्हाला समजत असेल, पण ठीक आहे. इथून पुढे तुम्हाला, मला नाही वाटत की रिझनची गरज पडेल एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता शिकवतोय त्याच्यावर, पण ठीक आहे, तुम्हाला देत जाईन की का हा ट्रेड घेतलाय. ठीक आहे, लाईव्ह तर करूयातच, पण त्याच्यासोबत रिझन पण देत जाईन ज्या वेळेस मी ट्रेड माझा टाकेन त्यावेळेस. सिमिलर मॉडेल एंट्री आहेत, लिक्विडिटीवर फोकस द्या. मार्केट कुठं लिक्विडिटी दाखवली तेव्हा लिक्विडिटी दिली, ही पीडीएफ तुम्हाला पाठवतो. ह्याचा स्टडी करा, वाचा, गोष्टी लक्षात येतील. चित्र बघून पण लक्षात येईल. जे मी बडबडतोय सांगतोय त्याच्यावरून चित्र बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, आता तुम्हाला फक्त एंट्रीला एकच पॉईंट असतो का, म्हणजे हाच तुमचा एंट्रीचा पॉईंट आहे का, तर असं नाही. तुम्हाला मल्टिपल एंट्रीचे पॉईंट सापडतात. तुमचा जर व्ह्यू क्लिअर आहे, तुम्हाला जर माहिती आहे मार्केट जर डाऊन साईडला जाणार आहे, हा तुमचा एक टीपी पॉईंट आहे किंवा टार्गेट पॉईंट आहे बघून चला. येत असताना तुमचा व्ह्यू क्लिअर असेल तर ह्या गोष्टी बनतात, व्ह्यू क्लिअर नसेल तर ह्या गोष्टी बनत नाहीत. तुम्ही इथे एंट्री केली, मार्केटनं एंट्री तुमची झाली, मार्केटने इथली लिक्विडिटी स्वीप केली, मार्केट परत ह्या ठिकाणी येणार आहे. इथं कुठंतरी तुमचा पीओ असेल, मार्केट घेतं आणि खाली जातं. तुमचा हा एक एंट्री पॉईंट असतो, हा एक एंट्री पॉईंट असतो. मी प्रेफर फक्त हाच पॉईंट करतो. ह्या पॉईंट मध्ये आधी, म्हणजे पर्सनली मी कुठंच मध्ये आधी एंट्री करत नाही. एक तर कुठला स्ट्रॉंग पीओ असेल त्याच पीओला एंट्री राहते. जर ती एंट्री माझी मिस होते, सोडून देतो. नेक्स्ट चांगली एंट्री सापडेल तिथंच एंट्री करतो. ओके, आता ही जी एंट्री आहे तुम्हाला, जे आपण इक्वल हाय बघितले होते, सिमिलर त्या टाइप मध्ये तुमचा हायर टाइम फ्रेम पीओआय मध्ये एक तुमचा स्विंग हाय बनलाय, मार्केट खाली येतं आणि त्या स्विंग हायची लिक्विडिटी ग्रॅब करते. त्याला आपण मग आता बघितलं आयएफसी कॅन्डल, इन्स्टिट्यूशनल फंडिंग कॅन्डल. ही कॅन्डलनं काय केलंय, ह्या कॅन्डल फंडिंग कॅन्डल काय म्हणतात इन्स्टिट्यूशनल, ह्या कॅन्डलमध्ये बिग प्लेयरच्या ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर लिक्विडिटी स्वीप झाली, मार्केट ह्याच एरियात परत येणार आहे ऑर्डर ब्लॉक मध्ये. असं नाही की ते खाली जाऊन चाललं पाहिजे. सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल टॅप करू शकते किंवा खाली येऊन परत टॅप करून जाऊ शकतं. असं नाहीये की ह्या ओबीलाच टॅप केलं पाहिजे. ओबी प्लस एफई जे असतो, एंट्री करताना आपण दोन गोष्टी बघतो. ही गोष्ट मी सांगितली आहे. हा आपला ऑर्डर ब्लॉक असेल, त्याच्यावर आपला जर एफई असेल तर हा आपला व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक आहे, स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक आहे. हिडन ऑर्डर ब्लॉक मध्ये फक्त ऑर्डर ब्लॉक असतो, याच्यावर सुद्धा आपण एंट्री घेतो. ही गोष्ट मी जे ऑर्डर ब्लॉक, एफईजी, ब्रेकर ब्लॉक ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये घेतली होती. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हेच रिव्हर्स आहे. तुम्हाला लोअर साईडचे लिक्विडिटी ग्रॅब होते, त्यानंतर तुम्हाला त्याच ऑर्डर ब्लॉकवर एंट्री घेऊन ट्रेड करता येतात. सेम जे मागाशी 3 नंबरची एंट्री बघितली होती त्या पद्धतीचीच आहे. तुमचा ह्या लेग मधला ऑर्डर ब्लॉक न घेता मार्केट ह्याची लिक्विडिटी घेते, एक सगळ्यात वरचा ऑर्डर ब्लॉकवर टॅप करून मार्केट 6 इथं सुद्धा एक जे आपण आयएफसी कॅन्डल म्हणतो, म्हणजे हा जो स्विंग क्रिएट झालाय, सो आपण आयडीएमचा स्विंग म्हणतोय. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर, इथे एक मार्केट आपण इथंच एंट्री घेतो, मार्केट खाली येते आणि ह्याचाच याच्यावरची लिक्विडिटी घेते, सेम परत एंट्री. ओके, सेम आयएफसी कॅन्डल. म्हणजे आपण ह्या झोनवर आल्यानंतर आता बघितले इथं एंट्री, इथं सांगितले की लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतरची एंट्री. ह्या झोन मध्ये इथे एंट्री, ही लिक्विडिटी स्वीपची एंट्री. सिमिलर म्हणजे जास्त असं काय तुम्हाला फरक नाही सापडणार.
कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील. ओके, आता ह्या तर सगळ्या झाल्या तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतरच्या एंट्री. आताची एंट्री मार्केट ऑलरेडी ट्रेंड मध्ये आहे का, म्हणजे कंटिन्यू तुमचा बॉस करतोय, स्ट्रक्चर तुमचं ब्रेक करत जाते. आता एंट्री जी घेतो ना, सपोज तुमचा ऑलरेडी एक बॉस झालाय, ही जी गोष्ट झालेली आहे, तर ह्या लेग मधनं तुम्हाला MSS टार्गेट, तुमचा MSS टार्गेट. मग ह्या पद्धतीनं जात का? नाही, कधीच ह्या पद्धतीनं जात नाही. एक एक दिवस असा होतो की मला सुद्धा स्ट्रक्चर समजत नाही की हे काय स्ट्रक्चर चाललंय आणि कसं मॅप करायचं. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्यासोबतही असं होतं. असं नाही की माझ्यासोबत होत नाही, मला सगळंच कळतंय असं नाही. माझ्या स्टॉपला जातात आणि ही गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगितली, माझे पण स्टॉप लॉस जातात. आणि ते तुम्ही सगळ्यांनी बघितले, मी ग्रुपवरही टाकतो स्टॉप लॉस गेला, टीपी असेल टीपी. पण सेम अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. किती दिवस आपण नाही का की एक ठीक आहे, तुम्ही आता सगळे सहारा म्हणून बघताय की, आणि तो मी पण शोधत होतो, असं नाही की मी जो अनालिसिस केलाय तो बरोबर आहे का चूक आहे. माझे डिरेक्शन बाय साईडचे, तर बाबा कोणतरी आपल्या अगोदर करतंय किंवा आपल्या सोबत जो करतोय त्याची पण डिरेक्शन बाय साईडचीच आहे. हे असेल तर कॉन्फिडन्स वाढतो, हे खरं आहे. म्हणजे सुरुवातीला मी करायचो की जे युट्यूब लाईव्ह येतात का नाही, ते युट्यूब लाईव्ह वाल्यांचे 4-5 जणांचे बघायचे, कसं नाही बघायचं. मी जर माझा जर व्ह्यू बाय साईडचा असेल तर मी त्यांचं जाऊन चेक करायचो कोणाचा बाय साईडचा व्ह्यू, कोणाचा बाय साईडचा आहे. जर मी 10 व्हिडिओ बघत असेल त्यात 6-7 जणांचा बायचा असेल तर मग मी म्हणायचो हा बायला जाऊ शकतो. म्हणजे असं मी करायचो. तर ठीक आहे, तुम्हालाही तसं वाटू शकतं की माझा जर बायचा आहे किंवा माझा जर सेल्स आहे तर समोरच्याचा काय सेल्स आहे का बायचा आहे. पण आज जे एंट्री मॉडेल सांगितलं ना, ते आहे असं जर तुम्ही छापील डोक्यात ठेवलं ना, तुम्हाला गरज नाही पडणार. 100% सांगतो, नाही गरज पडणार. फक्त प्रॅक्टिस तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही ह्यात शार्प व्हाल. काय काय लोक चांगले करतात, खरंच चांगले करतात. म्हणजे मी मला अनालिसिस पाठवतात ना पर्सनल, खरंच चांगले करतात. प्रत्येकाला जमू शकतो असं नाही. एक सुरुवातीला मला सुद्धा असं वाटायचं की ही लय अवघड गोष्ट आहे, नाही जमणार. तुम्ही उतरा, प्रॅक्टिस करा, जमेल. आता ह्यामध्ये जर काही डाऊट असतील तर विचारा. आता हे जे सांगितले ते तुमचं एंट्रीचे सगळे पॉईंट सांगितले, एंट्री मॉडेल सांगितले की तुम्हाला काय बघून एंट्री घ्यायची, तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कसा बघायचा आहे, तुमचं जर स्ट्रक्चर बायचं असेल तर तुम्हाला कुठे कुठे एंट्री शोधायची आहे. असं नाहीये की मग इथून फक्त तुम्ही इथपर्यंत याची वाट बघू शकता का, नाही. तुम्ही इथनं इथपर्यंत सेलिंगची पण एंट्री घेऊ शकता. कशी घेऊ शकता, जर तुमचं ऑलरेडी सपोज पकडून चाललाय स्ट्रक्चर हायर टाइम फ्रेमचे आणि लोअर टाइम फ्रेम मध्ये हीच गोष्ट इथं झाली, तुमचा इथं आयडीएम झालाय, हा तुमचा हे इथनं फिरणार आहे कधी, इथं कुठेतरी प्रिव्हियसचा ओबी असेल, काय असेल, असणारच आहे ना. तो ज्यावेळेस तुमचा इथं आयडीएम होईल ना, तुम्हाला कन्फर्म होणार आहे की मार्केट आता ह्या लेग मधली लिक्विडिटी घ्यायला जाणार आहे. ह्या लेग इथला तुमचा MSS झालाय, मार्केट ह्या लेग मधली लिक्विडिटी घ्यायला जाणार आहे. अशा वेळेस तुम्ही इथं सेलचा घेऊ शकता. असं नाही की इथं आल्यानंतर बायचा वेट करायचं, इथं आल्यानंतर बाय घ्यायचा आहे, घेऊ शकता. पण सुरुवातीला जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की इथनं जाणार आहे नाही जाणार आहे, गडबड करू नका, फक्त बायचा घ्या.
तुम्ही इथनं इथे छोटे छोटे सेलचे ट्रेड पकडू शकता. सेलचे ट्रेड पकडत असताना जो प्राइस ऍक्शन प्लेअर आहे किंवा जो ब्लाइंडली हायर टाइम फ्रेमवर न चेक करता लोअर टाइम फ्रेमवरच करतो, तर त्याला हा पूर्ण सेलचा ट्रेड दिसणार आहे आणि तो कायम सेलच्याच एंट्री घेत राहणार आहे. आपण इथं आल्यानंतर लोअर टाइम फ्रेमवर एमएसएस बघून आपण इथनं इथपर्यंतची एंट्री कॅच करू शकतो. ज्या की केल्यात तुम्ही बघितल्यात, मी सगळ्यांना ग्रुपवर टाकून दाखवलेले आहेत. अजून असा कोणी आहे का MT5 ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नाही, त्यात डेमो ट्रेड केले नाहीत असेल तर सांगा. MT5चं पण ऍप्लिकेशनचा डेमो पण घेऊयात. नसेल तर आज आपण इथे थांबूयात. फक्त प्रॅक्टिस करा, जेवढं प्रॅक्टिस तुमच्यासाठी फायद्याचं आहे.